भगवान बाबा नावाचे या ठिकाणी संत होऊन गेले। ज्या वेळेस त्यांच्या शरीराला फक्त या ठिकाणी एका दूषित व्यक्तीचं अथवा दूषित वस्तूच्या या ठिकाणी स्पर्श झाल्याच्या नंतर त्यांनी आपलं अंग ह्या ठिकाणी कापून घेतलं आणि ज्या वेळेस या ठिकाणी त्यांनी आपलं अंग कापून घेतलं, जिथं जिथं ह्या ठिकाणी त्यांचं रक्त वाहिलं का नाही, त्या ठिकाणी तुळशीचे झाड ह्या ठिकाणी वापरले। हे संत सिद्ध आहे, हे प्रचिती आहे। भक्ती तो कठीण शूळावरील पोळी, निवडीता बळी विराचूर। भक्ती कठीण आहे, एवढी सहज नाही। परमलिंगम भजे ओम नमो शिवाय वेद प्रतिपाद्य जय जय सुसवेद्या देवाची गणेशु सकल व्याध प्रकाश मने रतिदास धारि जोजे। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा चराचरी या मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास सच्चाची आस पूर्वावी विठ्ठल भला 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 निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता संत तुकाराम महाराजांचा संत पर प्रकरणातील संताचं महत्व सांगणारा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे। मला हे गोष्ट अज्ञात आहे, म्हणजे माहिती आहे की आजची जे सेवा आहे ते रूपाचं अथवा नामपर अभंग या ठिकाणी घ्यायला पाहिजे। पण आजच्या दिवसाचं विशेष महत्व ह्या ठिकाणी जाणून, विशेष म्हणजे काय, आज रामराव महाराजांची मूर्ती प्राण प्रतिष्ठान सोहळा आणि त्यातल्या त्यात पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेच्या निमित्तानं संत रोहिदास महाराजांची आलेली आज जयंती आहे। त्या कारणास्तव ह्या ठिकाणी आजची सेवा ह्या ठिकाणी संतपर अभंगाची आपली घेण्यात आलेली आहे। हे अखंड हरिनाम सप्ताह गेली 17 वर्षापासून आपले बालाजी महाराज या ठिकाणी चालवित आहेत। इथं उपस्थित असणारे गायनाचार्य आपले डोंगर शेळकीचे भानदास महाराज, आमच्या हकनकवाडीचे पंढरीनाथ सोले, आमच्या हकनकवाडीचे महादेवजी केंद्रे, आमचे सावळे महाराज, पांचाळ महाराज, गुल्ले महाराज आणि विशेष करून ह्या डोंगर शेळकी तांड्यातले आणि डोंगर शेळकीतले ह्या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्ती आमचे अभंग पवार, त्यातल्या त्यात आमचे शंकर पवार, विशेष करून समस्त असणारे जे अतिशय प्रेम भावानं उपस्थित असणारे इथं जे काही ह्या ठिकाणी डोंगर शेळकी तांड्यातले अथवा डोंगर शेळकीचे लोक ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, ह्या समस्त लोकांना मी ह्या ठिकाणी अभिवादन करून कीर्तन रूपी सेवेला मी प्रारंभ करतो। आमचे असणारे उत्कृष्ट मृदंग वादक, विशेष करून आमचे उत्कृष्ट मृदंग वादक, जेणेकरून की इंद्रालाही लाजवेल असे या ठिकाणी आमचे मृदंग वादक, ज्यांचं नाव या ठिकाणी समस्त असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव या ठिकाणी लौकिक आहे, असे आमच्या अनुपवाडीचे या ठिकाणी मृदंग वादक सुरनर सुरनर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी चांगली या ठिकाणी मृदंगाला साथ देत असतात, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानून कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल
भावे घेता सज्जनाची नावे, ने घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. संत तुकाराम महाराज या ठिकाणी अभंगाच्या चरणामध्ये म्हणत असतात की पुण्यवंत व्हावे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर पुण्यवंत माणूस कसं काय होत असतं. आपल्याला सर्व साधारण गोष्टीमध्ये जर सांगायला जर गेलं तर आपल्याला काही सुकर्म घडत नसतील. आपल्याला काही चांगल्याचं सहवास जर ह्या ठिकाणी घडत नसल, चांगलं आचरण जर करता जर येत जर नसल, तर आपल्याला संतांचं सहवास लाभत जर नसल, तर फक्त संतांचंही जरी करता नाव जर घेतलं तर माणसाला पुण्याचं लाभ होत असतं, महापुण्याचं लाभ होत असतं. हे जे डोंगर शेळकी तंड्यामध्ये गेली 17 वर्षापासून आमचे बालाजी महाराज हे अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालवित असतात. ह्याच्या पाठीमागलं कारण कसं, जे माझं काही ह्या ठिकाणी भरकटलेलं समाज आहे, भरकटलेले लोक आहेत, ज्यांना धर्म काय, अर्थ काय आणि मानवी जीवनाचं महत्व काय हे महत्व पटवून देण्याकरता 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून ह्या ठिकाणी मुक्त करण्याकरता सत्कर्मापासून जे वंचित झालेले लोक आहेत त्यांना सत्कर्म कसं घडत असतं आणि धर्माचं महत्व काय आहे हे जाणून देण्याकरता आपण ही सत्मार्गाने चालणं आणि आपल्या बरोबर ह्या ठिकाणी इतरांचंही कल्याण करणं. जगाच्या कल्याणा संताची उभीती देह कष्टविती परोपकार. त्यांनी परोपकारा करता देह कष्टविले, देह शिजविले. त्याने रामराम महाराजांची आज रामराम महाराजांची प्राण प्रतिष्ठान मूर्ती प्राण प्रतिष्ठान सोहळ्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी ते पार पडला. पूजाविधी झाली, होम हवन झालं, यज्ञ याग झालं. पण आपण रामराम महाराजाबद्दल निश्चित जाणत काय असतो, रामराम महाराज आहेत तरी काय आणि आपण जे समाज आज बंजारा समाज म्हणून जे ओळखलं जात असतं तो समाज खरंच काय त्या रामराम महाराजांच्या तत्वावर चालत असतं का ह्याचंही आपल्याला निरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. आणि हे एवढा अट्टहास आपले बालाजी महाराज कशामुळे करत असतील ह्याचाही विचार करणं महत्वाचं आहे. आज जर पाहायला जर गेलं तरी इथं अन्नदान आहे, इथं कीर्तन आहे, भजन आहे आणि विशेष करून हे जे मंडप आहे ना ह्याला धर्म सभा म्हणत असतात अथवा ज्ञान मंडप या ठिकाणी म्हणून संबोधलं जात असतं. तर जेणेकरून प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रकाश पडावं, प्रत्येक लोक डोळस व्हावं, प्रत्येकाने पुण्याचं संचय करावं, प्रत्येकाने संतांच्या पावलावर चलावं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, अंगे झाडी ना अंगण त्याचे दासत्व पत्करे. हे बोलत तसं चालले म्हणून त्यांचं दासत्व ह्या ठिकाणी बालाजी महाराजांनी पत्कारलेले, तुम्ही आम्ही समस्त असणाऱ्या जणांनी पत्कारलेले आहोत. संत रामराव महाराज जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये फळ आणि दूध ह्या ठिकाणी खाऊन आपलं जीवन ह्या ठिकाणी समाजाच्या कार्याकरता, समाजाचं हित करण्याकरता आपलं जीवन व्यतीत केले. आणि मी ज्या नियमाप्रमाणे चालत असतोय तसंच माझे जे धर्मातले लोक आहेत, माझे जे ह्या ठिकाणी समाजाचे लोक आहेत, त्या लोकांनीही कसल्याही प्रकारांची पशुबळी, कोणत्याही प्राण्याची हत्या, कोणतीही देवी अथवा देवता, कोणताही धर्म, कोणताही शास्त्र ह्या ठिकाणी हे शिकवित नाही. ह्या गोष्टीची त्यांनी ह्या ठिकाणी गवाही दिली. म्हणून आपण जर त्या ठिकाणी खरेच निष्ठावंत जर असेल तर आपल्याला जर समजा त्या रामराव महाराजावर जर निष्ठा जर असेल तर आपण जागृत व्हायला पाहिजे. आपल्या हातून कुणाची बळी न जाऊ नये. आपल्या हातून मी माझ्या संताची जर पूजा जर करत जर असेल तर त्या संताची आपल्याबद्दल त्याची निंदा नालस्ती होणे. निंदा नालस्ती म्हणजे काय, आज आपली जात आपलं समाज या ठिकाणी बंजारा समाज आहे म्हणजे काय, आपण पशु हत्या करण्याचा अधिकार आपण देवापासून घेऊन आलेले आहोत का? संत शेवालाल महाराजांनी पशु हत्याला ह्या ठिकाणी प्राधान्य दिलेले होते का? दिलेले नव्हते. संत शेवालाल महाराजांनी ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जाणजो छाणजो आणि पचज माणजो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा निरीक्षण करा,
ते अंमलात आणा आणि ते पूर्णतः तुम्हाला समजून घेतल्याच्या नंतरच त्या गोष्टीवर ह्या ठिकाणी पाऊल तुम्ही टाका. संत तुकाराम महाराज म्हणत असतात की धर्माचे पालन करणे पाषाण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे क्षमा करणे काम बीज वाढावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीड भार तुका म्हणे सान थोर. इथं कुणाची भीड भाड नाही. आणि एवढं हे सरळ आणि सोपी वाट नाही. हे चलायचं जर असेल तर ज्या पंथावर त्यांनी चाललेले आहेत येण्याची पंथे चालू जाता धावून गेले आधी दयानिधी संत ते येण्याची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही सत्कर्मावर चला आपली वाट निर्मळ करून चला
म्हणजे एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही येथे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत चाले ऐसा. जे लोक बंडशाहीनं वागले, जे लोक ह्या ठिकाणी धर्मपंथाला सोडून या ठिकाणी वामपंथाला चालले, संत सेवालाल महाराज तर ह्या ठिकाणी सरळ सरळ आणि स्पष्ट स्पष्ट सांगत असतात की जे रूढी, जे परंपरा, जे प्रथा समाजाच्या हिताकरता आहेत ते रूढी, ते परंपरा, ते प्रथा तुम्ही निश्चितच या ठिकाणी त्याचं पालन करा. जर तुम्ही संतांच्या तत्वावर चालत असाल, जर तुम्ही या ठिकाणी सेवा भाव या धर्माला जर या ठिकाणी तुम्ही जर मानत जर असाल, तर गोर समाज या ठिकाणी पूर्वी काळापासूनच पशु प्राण्यावर या ठिकाणी प्रेमभाव या ठिकाणी ठेवलेला आहे. प्रत्येकाच्या बद्दल दयाभाव या ठिकाणी ठेवलेला आहे. मात्र कोणत्याही जीवावर त्याच्याबद्दल द्वेष बाळगणं, आपल्या स्वार्थाकरता आपली अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करून घेण्याकरता कुणाचीही या ठिकाणी हत्या करू नये. कोण्याही जीवाचं या ठिकाणी मत्सर घडू नये, कुणाला वाईट वक्त बोलू नये, कुणाचं द्वेष करू नये. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद ब्रह्मा मंगळ. संतांचं जीवन जगाचं कल्याण करण्याकरता या ठिकाणी होत असतं. अवतार तुम्हा धराव्या कारण उद्धरायाचं न जड जीवन. जड मुळांचा उद्धार करण्याकरता येत असतं. प्रत्येकांना पवित्र आणि पावन करून टाकण्याकरता येत असतं. म्हणून कसल्याही प्रकारांचे या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची पशुबळी, कसल्याही प्रकारांची हत्या, कसल्याही प्रकारांचे जे काही असे अंधश्रद्धा म्हणून जे ह्या ठिकाणी जे काही आपण सण वार ह्या ठिकाणी करत असतो का नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा ह्या ठिकाणी निपात करायला पाहिजे. संत तुकाराम महाराज म्हणजे काय, संत सेवालाल महाराज सांगत असतात, आपण किती पवित्र आणि किती पावन ह्या ठिकाणी. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो पदे अच्युत सर्व. पवित्र तो पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन तिन्ही लोक परम पावन होत असतात. आपल्या जवळ ह्या ठिकाणी डोंगर शेळकी म्हणून गाव आहे. डोंगर शेळकी गावामध्ये धोंडू तात्या महाराजांचा मंदिर आहे. धोंडू तात्या महाराजांची ज्या वेळेस आई म्हणजे काय गंगाई, धोंडू तात्या महाराजांच्या आईचं नाव गंगाई. ज्या वेळेस धोंडू तात्या जन्माला आले का नाही, त्यावेळेस त्यांनी लहान होते, त्यांनी खेळणंही जरी करता, त्यांना खेळावही जरी करता वाटलं तर देवा धर्माचे ह्या ठिकाणी घरटे, त्या ठिकाणी तसे आश्रम, ते ऋषी मुनींचे वेश घेऊन ह्या ठिकाणी ते म्हणजे काय खेळायचे, बागडायचे, देवाच्या नावाची पूजा करायचे. ज्या वेळेस उमरज या गावाचे गोविंद महाराज या ठिकाणी नामदेव महाराज ज्या वेळेस या ठिकाणी धोंडू तात्या महाराजांच्या गावामध्ये गेल्याच्या नंतर धोंडू तात्या महाराजांना त्यांच्या पाठीवर हात ठेवून या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिले की हे पुढे चालून कालांतरानं एका कार्यकाळामध्ये सर्वात मोठा सद्भक्त होईल. हे अंबादास महाराज धोंडू तात्या महाराजांचे वडील आणि गंगामाई म्हणजे काय धोंडू तात्या महाराजांची आई यांच्या साक्षीनं ह्या ठिकाणी हे गोष्ट सांगितलेली होती की ह्या तात्याच्या हातून लाखो लोकांचे ह्या ठिकाणी कल्याण होऊन जाईल, लाखो लोकांचं कल्याण होऊन जाईल. मग आपण ही जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक प्राणी मात्रावर दया करावं, प्रत्येक प्राणी मात्राबद्दल सद्भाव ह्या ठिकाणी ठेवावं. प्रत्येकावर ह्या ठिकाणी हे आपला आहे, हे माझा आहे म्हणजे काय, ह्या चराचरामध्ये ह्या ठिकाणी सर्व घटी राम देहादेही एकच सूर्यप्रकाश एकच शस्त्ररस. सर्वाच्या देहामध्ये या ठिकाणी देवच निवास करत असतं. देवच या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयामध्ये ह्या ठिकाणी राहत असत. संतांनी आपल्या जीवनामध्ये सत्वशील ह्या ठिकाणी मार्गावर चालले, जेणे की काय करून कोण्याही जीवाला त्यांनी त्रास दिलेला नाही. त्यांनी जगाचा त्रास या ठिकाणी त्यांनी जगाचा त्रास या ठिकाणी सोसले. आपल्या जवळच या ठिकाणी घ्या, आपल्या वंजारी समाजामध्ये भगवान बाबा नावाचे या ठिकाणी संत होऊन गेले. ज्या वेळेस त्यांच्या शरीराला फक्त या ठिकाणी
एका दूषित व्यक्तीचं अथवा दूषित वस्तूच्या या ठिकाणी स्पर्श झाल्याच्या नंतर त्यांनी आपलं अंग ह्या ठिकाणी कापून घेतलं आणि ज्या वेळेस ह्या ठिकाणी त्यांनी आपलं अंग कापून घेतलं, जिथं जिथं ह्या ठिकाणी त्यांचं रक्त वाहिलं का नाही, त्या ठिकाणी तुळशीचे झाड ह्या ठिकाणी वापरले. हे संत सिद्ध आहे, हे प्रचिती आहे. भक्ती तो कठीण शूळावरील पोळी, निवडीता बळी विराशूर. भक्ती कठीण आहे, एवढी सहज नाही. आणि ते निवडणार जर कोणी जर असेल तर तो खूपच शूरवीर असायला पाहिजे. कमाविले तरी पाकावर रोजा घडे आणि मुक्ती आणि जोडे श्लाघ घेत आहे. जर मिळवाव जर म्हणलं तर काय नाही, रिकाम वजा आहे, कबाड वजा आहे. पण जर समजा हलका जर व्हायचं असेल का नाही तर नटखटी यावे, शुद्ध होऊन जावे, डोंडी पिटी भावे चौका मेळा. संत चौका मेळानं कसं काय, लवकरात लवकर या आणि शुद्ध अंतकरणानं देवाचं नाव घ्या. तुमच्या जीवनाचं कल्याण ह्या ठिकाणी होऊन जाईल. कृत्य झालं, इच्छा केली ते पावलं. जीवनाचं कल्याण ह्या ठिकाणी होईल, ते होऊन जाईल तेही फक्त संताच्या सहवासामुळं. तुम्हाला संत इतर कोणते पुण्याचे अथवा सत्कर्माचे कार्य करणं हो अथवा न हो, पण संताच्या पदोचरणावर चालण्याच्या नंतर, संताचं नाव मुखामध्ये घेतल्याच्या नंतर तुम्हाला असंख्य या ठिकाणी पुण्याची प्राप्त होती असते. हे अभंगाच्या पहिल्या पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, ने घे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला योग्य वाट मिळावं, ह्या जीवनाची पाऊल वाट या ठिकाणी योग्य मार्गाने जर चलाव म्हणलं, ह्या जीवनाला जर निर्मळ जर ठेवावं जर म्हणलं तर प्रत्येकाने पावली विचार करायला पाहिजे. क्षणाक्षणाची करावा विचार, तरा व्यापार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ह्या देहाच्या कल्याणाकरता, ह्या जीवनातून मुक्त होऊन जाण्याकरता, पाठीमाग आपण मरून गेल्याच्या नंतर कोणी निंदा नालस्ती आपण आपली ह्या ठिकाणी न करावं, आपलं जीवन कलंकित न व्हावं. ज्या जीवनाला ह्या ठिकाणी म्हणजे काय, हे देह देवाने दिलेला आहे. देह देवाचे देऊळ, आत बाहेर निर्मळ, हे देवाने दिलेलं देह आहे.
ह्याला वाईट वस्तू खाऊन, वाईट वस्तू पिऊन कसल्याही प्रकारांची बाधा ह्या ठिकाणी ह्या देहाला न होऊ देता, ह्या देहाला पवित्र ठेवून, निष्कलंकित ह्या ठिकाणी ठेवून, हे देवाला त्याच्या स्वाधीन जशाच्या तसं ह्या ठिकाणी करून टाकल्याच्या नंतरच ते भक्ती म्हणावं. भक्ती जे लोक करत असतात ते आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीवर आसक्त राहत नाहीत, अथवा आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्टीबद्दल त्याच्यावर वासना या ठिकाणी ते ठेवत नाही. भक्त ऐसे जाणं जे देही उदास, देहानं उदासीन राहत असतात. भक्त म्हणजे काय, त्याला ह्या ठिकाणी आपल्याला कोणत्या गोष्टीचं लाभ व्हावं, आपल्याला ते वस्तू मिळावं ह्याबद्दल ते लोक विचार करत नसतात. का विचार करत नसतात? कारण की का, हे सगळं काही नश्वर आहे. शाश्वत जर असेल तर फक्त एक देवाचं नाव आहे. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास अनेकाचे, आणि इतर गोष्टीचा विचार करू नये. आज आपण जर विचार करायला जर गेलं तर आपल्या नांदेड या जिल्ह्यामध्ये हिंददी चादर म्हणून एक कार्यक्रम झाले, ते तुम्हाला माहित असेल. हिंददी चादर या कार्यक्रमामध्ये विशेष महत्व म्हणजे कशाचं दाखिलं, गुरु तेज बहादूर सिंग जे आहेत का नाही, शिखाचे 9वे गुरु आहेत. बघा बरं का, माझं सांगण्याचा हेतू काय आहे, त्या लोकांना काय शिखांच्या 9व्या गुरूंची जयंती या ठिकाणी साजरी करायची होती. पण आता कोणी हिंदू असो, मुसलमान असो, कोणी लमानी असो, कोणी वंजारी असो, तिथं काही या ठिकाणी भेद नाही. जे कोणी या ठिकाणी तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय, घातल्या भय नरका जाणे, सत्कर्माला जेनी जेनी या ठिकाणी सहाय्य होत असतात का नाही, त्यांचं नाव कधीही आणि कोणत्याही काळामध्ये निघत असतं. आणि जे लोक हे करत असताना त्याच्या आड येत असतात, त्यांना भीती घालत असतात, ते लोक ह्या ठिकाणी नरकाचे अधिकारी होत असतात. हिंददी चादर मध्ये ह्या ठिकाणी गुरु तेज बहादूरवर जेवढं काही ह्या ठिकाणी मुघलांना अन्याय केलं, स्वतःचा धर्म सोडून आमचा धर्म म्हणजे इस्लामिक धर्म ह्या ठिकाणी तुम्ही स्वीकारावं असा अन्याय करून त्यांची हत्या केल्याच्या नंतर त्यांचं धंडापासून मस्तक वेगळं करण्यात आलं. वेगळं करण्यात आल्याच्या नंतर त्या प्रेताला अथवा त्या शिवाला कोणी जर शिवलं तर त्यांना ह्या ठिकाणी प्राणदंड देण्याची शिक्षा या ठिकाणी त्यांनी ठोठावलेली होती. पण आपल्याच बंजारा समाजांचे जे व्यक्ती म्हणजे काय, लखीशाह बंजारा, लखीशाह बंजारा, त्यांना लखीशाह बंजारा म्हणून का संबोधलं जात असतं. लाखानं त्यांच्यापाशी तांडे होते, म्हणजे किती लाख होते हे सांगता येत नाही, पण लाखानं तांडे होते, लाखानं गायी होते, लाखानं हुंट होते, लाखानं म्हणजे घोडदळ, पशुदळ, भूदळ, लाखानं ह्या ठिकाणी हे सगळ्या काही सैन्याची सामग्री होती. आज दिल्लीमध्ये जे ह्या ठिकाणी लाल किल्ला आहे, ते लाल किल्ला बनवण्यामध्ये सर्वात मोठा योगदान जर कुणाचं जर असेल तर लखीशाह बंजाराचं आहे. हे कशामुळे होते, तुका म्हणे एकीचे फळ, तुका म्हणे निश्चयाचे बळ त्याची आहे सर्व फळ, तुका म्हणे निश्चयाचे बळ त्याची आहे सर्व फळ. हे निश्चय आहे आणि हे एकीचं जे फळ आहे, त्या एकीच्या बळावर त्या गुरु तेज बहादूर सिंगाची जे काही ह्या ठिकाणी मस्तक, त्यांचं जे शरीर आहे त्याची विटंबना न व्हावं म्हणून त्या काय गुरु तेज बहादूरनं स्वतःचं आपलं घर जाळून टाकलं. घर जाळून त्या ठिकाणी त्या लक्की म्हणजे काय गुरु तेज बहादूरला शहादत म्हणजे त्यांची माती त्या ठिकाणी त्यांनी केली. हेच हिंदू धर्माच्या समतेचे धडे शिकविता हिंदू धर्माचं महत्व सांगता हेच शाळा आणि महाविद्यालयामध्ये लोकांना वाचायला मिळावं अशी सगळ्या जगाला ह्या ठिकाणी विनंती करत ह्या ठिकाणी कसं काल परवा दिवशी आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री होते, ते उपमुख्यमंत्री विमानाच्या ब्लास्ट मध्ये ह्या ठिकाणी मृत्युमुखी पावले. त्यांनी हे सगळं कशापायी केले,
त्यांचा काही व्यक्तिगत स्वार्थ होता का, त्यांची काही जात होती का, त्यांनी सगळ्या समाजाबद्दल समतेची काय म्हणून गोष्टी या ठिकाणी त्यांनी बाळगावं, प्रत्येकावर ह्या ठिकाणी एवढं भाव म्हणून कशामुळे ह्या ठिकाणी ठेवावं, प्रत्येकाचं हित करता करता ह्या ठिकाणी त्यांचं ह्या ठिकाणी शेवटवर असं सांगणं होतं की माझं जीव ह्या ठिकाणी जोपर्यंत जाईल तोपर्यंत मी ह्या ठिकाणी माझ्या हातानं समाजाचं हित व्हावं, मी प्रत्येकाच्या जीवनासाठी हे माझं ते हे कामी यावं, ज्या वेळेस मला मृत्यू येईल त्यावेळेस ह्या समाजाच्या हिताच्या फायली माझ्या हृदयावर ह्या ठिकाणी राहावं म्हणून, आणि जसं काही त्यांनी विचार केले तसंच त्यांचं मृत्यूही त्याच नियमाप्रमाणे झालं. आणि त्यांचं मृत्यू झाल्याच्या नंतर आज तागाय जर पाहायला जर गेलं, त्यांची जे धर्मपत्नी आहे सुमित्रा पवार, त्यांच्या स्वाधीन ह्या ठिकाणी ते उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद गेलं. मग हे सगळं काय माणसाला लागत काय असतं, त्यांनी जे ह्या ठिकाणी पद उपभोगलं, एवढं काही पैसा असून, एवढं काही धन द्रव्य असून, हे सगळं काही त्यांच्या कामी आलं का? कामी आलेलं नाही. आज जर समजा तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तम ते उरे कीर्तिमान, आज जगामध्ये जर त्यांची जर सगळ्यात शाश्वत वस्तू कोणती जर असेल तर ते म्हणजे त्यांची कीर्ती आहे. आणि आपल्यालाही जर समजा हे सगळं काही त्यागून जर समजा हे सोडून तर आपल्याला जायचंच आहे. न लगे धन मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा, संत हे सदा आणि नदा ह्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाची साथ देत असतात, आपलं हित चिंतत असतात. म्हणून शाश्वत जर ह्या ठिकाणी काही जर असल तर ते म्हणजे नाम आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत, असं हे बिना पैशाचं, बिना धनाचं आणि बिना द्रव्याचं ह्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं. म्हणून याची लय लूट करा, हे फुकटात मिळत असतं. हे अभंगाचं दुसरं चरण. निगे माझी वाजा दोडी दोडी, निगे माझी वाजा दोडी, निगे माझी वाजा दोडी, निगे माझी वाजा दोडी दोडी, निगे माझी वाजा दोडी, निगे माझी वाजा दोडी. ढेघे माझी वाचा तुटे, महालाभ फुकासाठी. पुण्यवंत व्हा आणि पुण्याचं संचय ह्या ठिकाणी तुम्हाला देवाच्या द्वारावर जाण्यापेक्षा संताच्या द्वारावर जर राहिलो, संताच्या सहवासामध्ये जर ह्या ठिकाणी जर राहिलो, संताच्या सहवासामध्ये जर ह्या ठिकाणी जर राहिलो तर सगळे काही पाप ह्या ठिकाणी नाहीसे होऊन जात असतात. तुका म्हणे कोटी
कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाची. कोटी कुळ ह्या ठिकाणी पुण्यवान होत असतात. तुमच्या जीवनामध्ये ज्या लोकांनी आपल्या पाठीमागे ज्या लोकांनी अंधश्रद्धेच्या नेमानं जे काही त्यांच्या हातून दुष्कर्म घडले, जे काही वाईट कर्म घडले, त्या कोट्यान कोटी कुळामधून जर समजा एखादी जर देवाचं नाव जर घेणारं जर जन्माला जर आलं तर ते कोट्यान कोटी कुळ ह्या ठिकाणी पवित्र आणि पावन होऊन जात असतात. जर तुम्हाला संतांचा सहवास नाही जर घडत असेल तर कुठं तर दूर बसून ह्या ठिकाणी देवाच्या नावाच्या गोष्टी संतांनी सांगत असलेल्या गोष्टी ह्या ठिकाणी ऐकावं. काहीच जर होत जर नसल तर मरून जर जन्माला जर आपण जर आलो तर एखादी पुत्र जर होऊन जर आपण जर जन्माला जर आलो तर संताच्या दारावर आपल्याला राहायला मिळावं हे या ठिकाणी हे अपेक्षा बाळावं. तुझ्या दारीचा कुत्रा 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 शरण नका मोकलू दाता नका मोकलू दातरा धरण घेतले दारात धरणं घेतले दारात. म्हणजे त्याने उपोषण ह्या ठिकाणी कुणाच्या संताच्या आणि दात्याच्या देवाच्या घरामध्ये या ठिकाणी मांडले की मला कुत्र्याचं जन्म मिळालं तर आता तुझ्या सहवासामध्ये या ठिकाणी जावं. आणि हे का तर जोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्याची संगत घडणार नाही किंवा असं घ्या तुम्ही संत समागमी एखादी परी व्हावे त्याच्याद्वारे स्वान याती तेथे राम नाम होईल सर्व श्रवण घडेल राम नाम नाम होईल श्रवण
संत समागमे एखादी परी व्हावे त्याचे द्वारे स्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. संताच्या दाराचं कुत्र जर होऊन जर राहिलं तर त्याचा फायदा काय होईल माहित आहे का? संताच्या दाराचं कुत्र होऊन जर राहिलं तर तिथं रातनं ईळ देवाचं नाव घेतलं जात असते आणि त्या देवाचं नाव ह्या ठिकाणी ऐकल्याच्या नंतर जन्माचं कल्याण होऊन जात असतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून या विठ्ठले कृपा केली असंही जर देवाचं नाव ऐकायला जर मिळालं तर जन्माचं कल्याणच या ठिकाणी झालं म्हणून समजावं. अहो ज्या वेळेस आपल्या जगामध्ये आपलं माय बाप कोणीही कामाला येत नसतंय, ज्या वेळेस आपल्यावर मोठा संकट आल्याच्या नंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला कोणी जर आठवत असेल तर देवाच्या नावाशिवाय दुसरं कोणीही आठवत नाही. जोपर्यंत आपल्यापाशी काळ आहे, वेळ आहे, जोपर्यंत या ठिकाणी हे आयुष्य आहे तोपर्यंत देवाचं नाव करून घ्यायचं. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपनिष्ठे पूर्व पुण्य. हे लय सोपन लय ह्या ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहे, सुलभ आहे. पण ते कसं आहे? पूर्व जन्माचं जर पुण्य असेल का नाही तर हे सहज आणि सोपं आणि सहज उपलब्ध होणारी वस्तू आहे. तर मी म्हणल्याहून ह्या ठिकाणी आता समजा कुणाला जर माझ्या गोष्टी जर ह्या ठिकाणी रुचत नसतील, पचनी पडत नसतील, हे आम्हाला जे काही बोललं ते लय अवघड बोललं, आम्हाला सोसनावणी बोललं हे वाटेल तुम्हाला. पण ह्या पंथावर जर चाललं, ह्या मार्गावर जर चाललं तर निश्चितच वाईट वाटणार नाही. तुम्ही ज्या कठीण परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी तुम्ही राहचाल, जसं तुम्ही ह्या ठिकाणी पूर्ण देवावर भार घालून या भार राहिलो निश्चित निर्विल्या संती विठोबाची, त्या देवावर भार घालून जर राहिलो तर तुमच्या जीवनाचं कल्याण जाय. तुमच्या घरी देव चाकरी करत. पडता जड भारी दाशी आठवावा हरी, मग तो होऊ नये दिशीनं अंगी घाली सुदर्शन. आड घाली सुदर्शन म्हणजे कसं आहे? तुमच्यावर जे जे काही संकट ह्या ठिकाणी येत असतात का नाही जीवनामध्ये, ते सगळे काही देव आपल्या अंगावर घेत असतात. तुम्ही आज पैसा अडका रुपये द्रव्य हे खर्च करून जे ह्या ठिकाणी सुख तुम्हाला प्राप्त होत नाही, ते फक्त देवाच्या नामाच्या चिंतनाने ह्या ठिकाणी ते सुख सहज प्राप्त होत असतं. मात्र जीवनामध्ये कितीही अडथळे आले, कितीही अडचणी जर आल्या तर देवाच्या नावापासून कल्पांतीही अलिप्त राहायला जमना. विठ्ठल माणसाच्या जीवनामध्ये संकट येत असतात. देव आणि दैत्य हे कधीही वेगळे नाहीत. जसं खरं आणि खोटं एका रुपयाच्या दोन बाजू आहेत का नाही, तसं देव आणि दैत्य हे दोघही भाऊच आहेत. विषय असं झालं, दैत्य गुरु शुक्राचार्य हे प्रत्येकाने त्या कानावर गोष्ट या ठिकाणी प्रत्येकाच्या असलच. त्यांना देवाचे गुरु व्हायचं होतं पण त्यांनी दैत्याचे गुरु झाले. त्याच्या पाठीमागलं कारण असं झालं की दैत्य गुरु शुक्राचार्याने ज्या वेळेस पाहिलं की देवाला समुद्र मंथन केल्याच्या नंतर छळण करून दैत्य लोकांपासून त्याने देव लोकांनी हे अमृताचं भांड त्यांनी हडप केलं आणि ज्या वेळेस या ठिकाणी युद्ध होऊ लागलं त्यावेळेस दैत्य मरलाले आणि देव जगलाले. आता देवाले जगवण्याकरता काही ना काही करायला पाहिजे म्हणून काय झालं, हे भार्गव ऋषींचे असणारे सुपुत्र ह्या ठिकाणी कोण होते? हे दैत्य गुरु शुक्राचार्य. त्यांनी जन्मताच या ठिकाणी अतिशय ज्ञानी अतिशय हुशार असायचे. त्या दैत्य गुरु शुक्राचार्यानं जगाच्या कल्याणाकरता, त्या दैत्याच्या कल्याणाकरता, संत कसं प्रत्येकाचे मायबाप होत असतात, भक्त प्रल्हाद दैत्याच्या घरी जन्मत असतं हेही तुमच्या लक्षात आहे. हे जय आणि विजय जे दैत्य म्हणून आपण म्हणत असतो का नाही, हे राजा रावण कुंभकर्ण हे जे आहेत का नाही भगवान विष्णूचे ह्या ठिकाणी पार्षद आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पडिये देह भाव पूर्वावी वासना आणि तिथे आपणा पाशी न्यावे. सगळ्या काही या ठिकाणी लोकीमध्ये आल्याच्या नंतर इथले कर्म झाल्याच्या नंतर देव लोकाला ह्या ठिकाणी ते परत घेत असतं. देव त्याच्यासारखं या ठिकाणी करून घेत असतो, त्याच्या जवळ ह्या ठिकाणी जात असतात. मग हे काय, हे देवाचे पार्षद होते. देव आणि दानव हे दोघही भाऊ.
पण हे अंग ऋषीच्या म्हणजे काय अंगिरा ऋषींच्या असणाऱ्या आश्रमामध्ये ज्या वेळेस या ठिकाणी शुक्राचार्याला त्यांच्यापाशी शिक्षण घेण्याकरता ठेवलेले होते, त्यावेळेस अंग ऋषी म्हणजे काय दैत्यगुरु शुक्राचार्य आहेत का नाही, त्यांच्या लेकरापेक्षाही या ठिकाणी विद्वान निघाले. तिथून त्यांना ह्या ठिकाणी दुसरीकडे गाठल्याच्या नंतर त्यांनी गेले ह्या ठिकाणी शंभू शंकराकडे. शंभू शंकरापाशी जाऊन त्यांनी ह्या ठिकाणी ते संजीवनी बीज मंत्राचं ह्या ठिकाणी जप त्यांनी केलं आणि दैत्य लोकांना ह्या ठिकाणी ते संजीवनी मंत्र देऊन त्यांना ह्या ठिकाणी त्यांनी जिवंत करायचे. झालं असं काय, त्यांनी ज्या वेळेस टप करायचं का नाही, खाली जाळ लावलेलं होतं, त्याच्यामध्ये या ठिकाणी विषारी पदार्थ गळत होते. विषारी पदार्थातून त्यांच्या नाकात तोंडातून ह्या ठिकाणी रक्त गळायचं. हे एवढ्या अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी देवाचं नाव सोडलेलं नाही. मला सांगण्याचं तात्पर्य आहे की देवाचं नाव त्यांनी सोडलेलं नाही. त्यांचे तुकडे तुकडे करून ह्या ठिकाणी टाकल्याच्या नंतरही देवाचं नाव सोडलेलं नाही आणि त्यांना ह्या ठिकाणी महादेवाने गिळून टाकल्याच्या नंतरही त्यांनी देवाचं नाव सोडलेलं नाही. येरीकडे काय झालं, ज्या वेळेस ह्या ठिकाणी शंभू शंकराने लघवी केले, त्यांच्या शुक्राणू मधून ह्या ठिकाणी त्यांनी निघाले, म्हणून त्यांना दैत्यगुरु शुक्राचार्य या ठिकाणी मधून संबोधलं जात असतं. त्या दैत्यगुरु शुक्राचार्याने संजीवनी मंत्र घेतले आणि दैत्यांना ह्या ठिकाणी अमर केले. म्हणजे काय, तुम्ही हट्ट करा, देवापासून मागा, ते तुम्हाला निश्चित मिळत असतं. आणि त्याच्यासाठी हे एवढा हट्ट करण्याकरता आणि एवढं त्याचं महत्व जाणण्याकरता तुम्हाला जर सहज हे जर कुणापासून जर हे मंत्र आणि हे नाम जप आणि त्याचं महत्व जर कुणापासून जर प्राप्त झालं तर फक्त ते म्हणजे संतापासून ह्या ठिकाणी होत असतं. तुमच्या जीवाला ह्या दगदगीच्या जीवनामध्ये जर तुम्हाला जर निश्चितच विसावा कुठं जर मिळण्याचं जर एकमेव ठिकाण असेल तर ते म्हणजे संताचंच द्वार आहे. म्हणून अभंगाच्या असणाऱ्या विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा विश्रांतीचा ठाव पाय संताची भाव
नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. ह्या जीवाला जर विश्रांती जर मिळावं व जर वाटलं, ह्या जीवाला जर ह्या दलदलीतून ह्या जंजाळातून जर मुक्त करावं जर असं जर म्हणलं तर संतांच्या चरणावर ह्या ठिकाणी भाव ठेवायला पाहिजे. संतांच्या सहवासात ह्या ठिकाणी राहायला पाहिजे. जशी संगत तसं ह्या ठिकाणी जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये फळ पडणार आहे. आपण जर वाईटाची संगत जर केलं आणि कितीही जर निर्मळ जर आपण जर वागलं तर ते कधी ना कधी ज्या वेळेस आपण त्याला सोडून जाऊ संगतीचे परिणाम ते कधी ना कधी ते आपल्याला संगत पाहून पडणारीच आहे. वाईटाची संगत केलं तर वाईट होणारच आहे. संत तुकाराम महाराज म्हणत असतात की ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, भूसंगे नाडला साधू तैसे. वडाळाच्या संगे सात्विक नासती आणि क्षण एक नासती समागमी. त्यांच्या सहवासामुळं या ठिकाणी माणसाच्या जीवनाचं जर या ठिकाणी वाटोळ जर झाल्याच्या नंतर माणसाचं नाव ह्या ठिकाणी चार लोकांमध्ये याला, चार लोकांमध्ये जे ह्या ठिकाणी आपण आपली प्रतिष्ठा आपलं जे नाव लौकिक ह्या ठिकाणी केलेलं होतं ते क्षण न लागता या ठिकाणी ते धुळीला या ठिकाणी मिळवून टाकत असतं. जीवनामध्ये बरंचसं काही या ठिकाणी नीटनेटकं म्हणून घेण्याकरता, चांगलं जीवन व्यतीत करण्याकरता माणसाला बरेचसे काही परिश्रम करावं लागत असतात. पण एक जर वाईट जर संगत जर समजा जीवनामध्ये जर मिळाली तर माणसाच्या जीवनाचं पार वाटोळ ह्या ठिकाणी होऊन जात असतं. डंकाच्या संगती सोनेहीन झाले, लक्ष ते म्हणजे मोल ते चुकले लक्ष कोडी. जे 1,00,000 रुपये तोळ्यानं जे सोनं मिळायचं का नाही त्याला डंक डाग जर राहिलं का नाही हजाराच्या भावामध्ये जात असतं. कशामुळं त्याला डाग लागलेला आहे म्हणून त्या ठिकाणी त्याची मूल्य त्याची किंमत ह्या ठिकाणी कमी होऊन जात असते. म्हणून काय वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहत्या रावणा कसे झाले. आपल्या मनाला जसं काही या ठिकाणी चालना मिळाली का नाही, ह्या मनाला जशा काही वासना राहत असतात का नाही, ह्या वासनाला त्यांच्यावर या ठिकाणी नियंत्रण ठेवल्याशिवाय माणसाच्या जीवनाला सत्य मार्ग संताची संगत ह्या ठिकाणी कल्पांतीही घडत नाही. संताची संगत घडल्याच्या नंतर काय होत असतं, संताच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे. पण ते संताची संगत घडल्याच्या नंतर देवाला सुद्धा आज्ञांकित करून घेता येत असते. ज्या वेळेस रानावनामध्ये ह्या ठिकाणी 5 पांडव गेल्याच्या नंतर सगळ्या लोकांनी जेवण करून घेतले आणि दुर्वास ऋषी भिक्षा मागण्या म्हणजे खाण्याकरता द्रौपदीपाशी आल्याच्या नंतर त्यांच्यापाशी ते ताट पायास पात्र म्हणून जे ताट होतं का नाही ते ताट देऊन टाकलेलं होतं. मग ताट एकदा देऊन टाकल्याच्या नंतर तिथून काहीच मिळायचं नाही. मग अशा संकटातून 5 पांडव दुसरं कोणीही सोडू शकत नव्हतं. मग सोडवण्याकरता काय ज्या वेळेस देवाचा आठव केलं का नाही त्यावेळेस देव या ठिकाणी त्या ठिकाणी धावून आलं. धावून आल्याच्या नंतर द्रौपदीच्या ताटावर एक या ठिकाणी भाजीचा पान त्याने बैठला आणि ते पान खाल्याच्या नंतर त्या सगळ्या दुर्वास ऋषी आणि त्यांचे असणारे जे काही शिष्यमंडळ होते का नाही त्यांची भूक या ठिकाणी तृप्त होऊन गेली. मग देवाला काय फक्त त्याची अपेक्षा भाजीचं पान खावं म्हणून होतं का नाही. काय देवा घरी न मिळायची अन्न मागे भाजी पान द्रौपदी पशी भाजीचा पान त्यांना संकटापासून संकटामधून या ठिकाणी सोडवण्याकरता देव खालं. संताचा इतका महिमा इतका मार्ग ह्या ठिकाणी मोठा आहे की त्यांच्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणीही त्याचे तिथून सोडवणूक करू शकणार नाही. संताला कुणाचीही उपमा देता येत नाही. संताला ह्याच्यापेक्षा मोठं त्याच्यापेक्षा मोठं म्हणता येत नाही. जर संताला जर आपण सूर्यापेक्षा जर मोठं म्हणून म्हणलं बांधास महाराज, जर संताला आपण जर सूर्यापेक्षा जर मोठं जर म्हणलं का नाही सूर्य रोज उगवतोय आणि रोज मावळतोय. जर आपण संताला चंद्रापेक्षा संत मोठे आहेत म्हणून जर म्हणलं तर आवस 15 दिवस या ठिकाणी चंद्र राहत असते 15 दिवस या ठिकाणी आवस राहत असते. तो दिवसा त्या ठिकाणी तो भेटू शकत नाही. म्हणून संताला चंद्रचित्र ही जरी करता असलं तर चंद्राचीही उपमा संताला देता येत नाही. संताला कल्पतरूची उपमा देत नाही. कल्पतरू म्हणजे काय जे मनाला वाटल ते या ठिकाणी मिळत असतं पण मनाला वाईट ही काय तर वाटत असतं.
आणि वाईट वाटल्याच्या नंतर त्या वाटण्यापासून त्या व्यक्तीचं वाटोळ होत असतं. पण जरी करता संतापाशी काही वाईट ही विचार जर केलं तर त्याच्यापासून हितच मिळत असतं. तर संताचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम, म्हणजे बोलण्यापुरतं संताची जी काही महिमा आहे का नाही, संताचे जे पंथ आहे का नाही, ते फक्त बोलण्यापुरतंच मर्यादित नाही, तर ते आपल्या जीवनाला जसं काही आपली आई आहे का नाही, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. कसल्याही प्रकारांचं द्वेष न बाळगता, कसल्याही प्रकारांची मनामध्ये तुम्ही कोण आहात, मराठा आहात, वाणी आहात, कुणबी आहात, यांच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. उच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. तुमचा भाव, तुमची भक्ती, तुमची निर्मळ अंतकरण ह्या ठिकाणी चर्म रंगू लागे. रोहिदास संगे आज रोहिदास महाराजांची या ठिकाणी जयंती आहे. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेले विने, सज्जन कासे विंकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. माळ्या सावत्याला ह्या ठिकाणी खुरपू लागत असतं. हे देव भक्ताचे काम करत असत. म्हणून काय हे सगळ्या काही आपण जे आजपर्यंत वाटा चाललं का नाही, ते वाईट वाटा ह्या ठिकाणी मोडून टाकायचं आणि सत्कर्माची या ठिकाणी पाऊल वाट जे काही आहे ते चलायचं. आणि ते पाऊल वाट ह्या ठिकाणी तुम्ही चलून गेल्याच्या नंतर तुम्ही कायेनं, वाचेनं, मनानं ज्यावेळेस तुम्ही शुद्ध होऊन जाचाल, त्यावेळेस सगळे मोक्ष, सगळे सुख, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी. सगळ्या सुखाचं जर आग्रस्थान म्हणजे मुख्य स्थान जे आहे ते पांडुरंगाचं दार, ते तुमच्या ह्या ठिकाणी पदोचरणावर अर्पण करेन. सगळ्या ह्या ठिकाणी जे काही रीती सिद्धी आहे ते तुमच्या पायावर लोळणे घेतील. फक्त सद्भक्तीवर ह्या ठिकाणी चालायला पाहिजे. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दाशी होय सांगो तैशी तुका म्हणे. मोक्ष काम करणारी दाशी, आपल्या घरी अंगण झाडणारी दाशी म्हणजे काही सेविका म्हणून ह्या ठिकाणी काम करत असते. फक्त आपण ह्या ठिकाणी सत्य पंथावर ह्या ठिकाणी चालल्याच्या नंतर, संताच्या पदोचरणावर चालल्याच्या नंतर, संताचं नाव घेऊन जगल्याच्या नंतर हे सगळं काही आपल्याला हस्तगत होत असतं. विठ्ठल विठ्ठल. आपण एक गोष्टीचा विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. आपण अज्ञात नाही ना, आपल्याला काही कळत नाही म्हणून म्हणायचं नाही ना, आपण काही शिक्षण घेतलेलं नाही म्हणून म्हणायचं नाही. घेतलं पण योग्य ज्ञान नाही. आपले पूर्वज काय करत होते, आपली परंपरा काय, आपली रीत काय आहे, त्या गोष्टीला आपण कल्पांती जपलेलं नाही. आपण विखरून गेलो. म्हणून आज आपली संस्कृती, आज आपली जे सभ्यता आहे ते पूर्ण लयाला जात आहे. हे गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगून जातो. तिरुपती बालाजी मध्ये सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मूल्यवान वस्तू आणि सगळ्यात मोठ्या कोणत्या जर समजा व्यक्तीला पदवी जर असेल तर ते बंजारा समाजांचे हातीराम बाबा, हातीराम महाराज. त्या हातीराम महाराजाने तिरुपती बालाजीला ह्या ठिकाणी प्रसन्न करून घेतले. तिरुपती बालाजी त्या भगवान म्हणजे काय हातीराम बाबाच्या हातून प्रसाद घ्यायचे, जेवण करायचे, त्यांना त्यांचा भोग चालायचा. तिरुपती बालाजी म्हणजे तिरुपती बालाजी जे आहे का नाही, ते फाशे ह्या ठिकाणी त्या हातीराम बाबा बरोबर ह्या ठिकाणी खेळायचे. आज सुद्धा या ठिकाणी तिरुपती बालाजी मध्ये बंजारा समाजाचं भोग, या ठिकाणी बंजारा समाजाचं भोग सर्वात प्रथम तिरुपती बालाजीला या ठिकाणी दाखवलं जात असतं. हे मीच नाही, ह्या गोष्टीला अख्खा जग ह्या ठिकाणी साक्षी आहे. पण त्याच तिरुपती बालाजीला लागून असणारं हातीराम बाबाचं जे मठ आहे, इथं आपण जर पाहायला जर गेलं तर अवतीभोवती छोटे मोठे जे काही मठ आहेत का नाही, त्याचं बरंचसं काही विकास होत असतं. आपलं जे समाज आहे ते वामपंथाला गेल्याच्या नंतर, वामपंथाला तो वागल्याच्या नंतर नको ते खाणं, नको ते पेणं, नको तसं राहणं, त्याच्यामध्येच ह्या ठिकाणी गुरफटल्यामुळं त्या ह्या ठिकाणी जे हातीराम बाबाचं
ट्रस्ट आहे का नाही, त्याचं काही विकास होत नाही, तिथं काही त्या लोकांचा ह्या ठिकाणी विस्तार वाढत नाही, तिथं लोकांची काही सोय ह्या ठिकाणी होत नाही. बंजारा समाजाला तिथं प्राधान्य आहे, पण समाधानकारक सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणची सोय ह्या ठिकाणी त्या ठिकाणचं सरकार करत नाही. कारण की का, हे समाज पूर्णतः विखरून गेलेला आहे. हे रानो माळ आहेत, ह्यांच्यामध्ये सद्बुद्धी नावाची, सत्वशील बुद्धी नावाची वस्तू ज्या ठिकाणी राहिलेली नाही. हे ऊस तोडीत असतात आणि आपली उपजीविका भागण्याकरता 100 रुपयाचं काम करून किमान नाही म्हणजे 1000 रुपयाची असणारी नाशक्या वस्तू, सडक्या वस्तू त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी घालत असतात आणि आपलं कारकीर्द ह्या ठिकाणी संपून गेल्याच्या नंतर आपल्यापेक्षा जे आपले आई वडील आहेत त्यांचं छळण करून त्यांच्या वृद्धापकाळामध्ये जे काही ह्या ठिकाणी जमा करून केलेली साधन सामग्री राहत असते का नाही, ते हिसकावून घेण्याकरता त्यांचं छळण करत असतात, त्यांना त्रास देत असतात. ह्याच्यामध्येच ह्या ठिकाणी आपल्या संसाराचं गाडा जात असतो आणि झाल्याहीन शक्ती नाके डोळा गळती, सांडोनी आपळती रांडापोरी हे शेवटी ह्या ठिकाणी जिवंत असतानाही व्यवस्थित जगलेले नसतात आणि मृत्युमुखी पडतानाही या ठिकाणी व्यवस्थित मरत नसतात. राहून राहून कुणाला ना कुणाला जंजाळामध्ये घालून जात असतात. म्हणून ह्या लोकांचं कल्याणच ह्या ठिकाणी नाही, तिथंच काय कुठंच ह्या ठिकाणी त्यांचं हित ह्या ठिकाणी होत नाही. जर पाहायला जर गेलं तर तिरुपती बालाजी पासून ज्या काळापासून हे सगळं काही घडून गेलं ते 1000 एकर जमीन जी आहे ते हत्तीराम बाबाच्या नावावर आहे. तिथं सगळं काही ह्या ठिकाणी बंजारा समाजाला तिथं राहण्याकरता आश्रयस्थान आहे आणि मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी बंजारा समाजाचेच लोक या ठिकाणी जात असतात. पण जात असतात तशी श्रद्धा नाही, तशी भक्ती नाही, तसा भाव नाही. भावे विना देव न कळे निसंदेह आणि गुरु विना अनुभव कैसा कळे. आपण त्या मार्गावरच नाही, आपण त्या तत्वावरच चालत नाही. आपल्याला धर्म कशाला म्हणत असतात 4 लोक, आता हे भानदास महाराज, हे आमचे पंढरी महाराज, हे आमचे महादेव महाराजासारखे लोक, आमचे गुल्हे महाराजासारखे लोक ह्यांच्या सहवासामध्ये राहत नाहीत. इथं एवढा हरी जागरण होत असतं, किमान नाही म्हणजे अवतीभोवती किमान 100-500 तर लोक या ठिकाणी राहत असतील. उपस्थित किती आहेत, किती तर खर्चा, किती तर साधन सामग्री ह्या ठिकाणी करून, किती तर गाव ह्या ठिकाणी फिरून या ठिकाणी ह्या बालाजी महाराजांनी हे सगळं काही अट्टाहास केलेला. कशासाठी? ह्या सगळ्या लोकांचं कल्याण व्हावं, हे सगळे लोक ह्या ठिकाणी ह्यांची सुटका इह लोकातून ह्या ठिकाणी परलोकामध्ये ह्या ठिकाणी शुद्ध आणि मोकळे होऊन जावं. हे कशापायी? जे शुद्धता, जे भाव इथं मिळत असतं, जे भक्ती इथं मिळत असतं ते ह्या इथून परलोकामध्ये सुद्धा मिळत नाही. इह लोकीचा हा देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. देव लोक सुद्धा ह्या ठिकाणी मृत्यूलोकी जन्मा घ्यावं म्हणून ह्या ठिकाणी देव लोक सुद्धा ह्या ठिकाणी तरमळत असतात. हे जन्म आपल्याला मिळवलेला आहे. आपल्याला सत्संगती ह्या ठिकाणी घडावं म्हणून त्यांनी हे सगळं काही अट्टाहास केलेला आहे. आपल्याला हातामध्ये पुण्याचं संचय ह्या ठिकाणी व्हावं म्हणून त्यांनी अट्टाहास केलेला आहे. आणि ते कधी मिळणार तर संतांचं नाव घेतल्याच्या नंतर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. हे लाभ फुकटामध्ये त्यांनी ह्या ठिकाणी करून दिलेला आहे. गावोगावी ह्या ठिकाणी स्वतःचं चप्पल झिजून नको तेवढे गाव ह्या ठिकाणी त्यांनी फिरलेले आहेत. का तर माझ्या समाजाचं हे समस्त असणारे इथं उपस्थित असणारे लोक 18 पगड जातीचे लोकांचं या ठिकाणी कल्याण, जे लोक या ठिकाणी सत्पंथातून या ठिकाणी दूर आहेत, अलिप्त आहेत, त्यांचं कल्याण व्हावं आणि त्यांनी पाप ताप दैन्य जाय उठाउटी झाली या भेटी हरिदासांची. ऐशे बळ नाही अनेकाची अंगी तब्येत तीर्थ जागी दान वर्त. हे सगळं काही दान धर्म करून मिळणार नाही, ते इथं मिळत असत. श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकाधिक जाण परम भक्त. श्रवण करा, भक्ती करा, दास्य शक्य ऐक्य हे जे काही पूजा अर्चना हे जे काही सगळ्या नवविध भक्ती आहेत ते नवविध भक्तींचं या ठिकाणी मार्ग इथं तुम्हाला ह्या ठिकाणी भेटणार आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे त्याची शुद्ध. तुम्हाला हर एक नियमाने इथं शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून तुम्ही जेवढे काही ह्या ठिकाणी हे 7 दिवसाचे जे सप्ताह आहे त्याचा आनंदाने त्याचा उपभोग घ्या, लाभ घ्या, श्रवण करा, चित्तानं कायनं वाचन ह्या ठिकाणी निर्मळ व्हा. जोपर्यंत तुम्ही जे संतांच्या गोष्टी ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही पापापासून मुक्त होत नाही. कारण की का
हे पापातून जर कोणी जर कशा हितानं जर मुक्त जर होत असेल तर ते फक्त संताच्या जपानं त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे पापे 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 तुका म्हणे पापे
तुका म्हणे पापे जाती संताची जपे नेगे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. संताच्या केवळ नावानं तोंडानं जर संताचं नाव जर घेतलं तर ह्या ठिकाणी पाप नाहीसे होऊन जात असतात, पाप पळत असतात. ते का? कारण की संताच्या मुखामध्ये जर समजा एखाद्या आपण कल्पतरुपशी गेल्याच्या नंतर जे काही इच्छा केलं ते सगळं काही मिळत असतं. आपण एखाद्या चन्नाच्या झाडापाशी जर गेलं तर त्या ठिकाणी त्याचं सुगंध दरवळत असतं. तिथं बोरीचे, टाकळीचे, हेकळीचे कसली काही झाडं राहणार आणि त्याच्यातूनही सुगंध, त्यांच्या सहवासामुळं काय त्या झाडातूनही सुगंध आल्यासारखं आपल्याला भास होत असतो. हे कशाचं? सहवासाचं आहे. तुका म्हणे सत्संग हा बरा आणि कुसंग हा फेरा 84चा. हे कुसंग जे आहे का नाही 84चा फेरा आहे. आपण कुसंगतीला जर राहिलं, एखाद्या जर समजा जिथं काही माणसाच्या मनामध्ये नको त्या भावना, नको तेवढ्या दुष्ट भावना येत असतात. काही जमिनीवर बसल्याच्या नंतर एखाद्याला मारून टाकावं, एखाद्याची हत्या करावं, नको तेवढ्या पापाच्या गोष्टी येत असतात, नको तेवढे दुष्ट विचार येत असतात. कसं त्या जमिनीचा दोष राहत असते, बांधास महाराज तसं जमिनीचाही दोष राहत असते. पण एखाद्या जर समजा जमिनीवर जर जमिनीचेही दोष असे राहत असतात. इथं हरिनाम होत असतं. इथं हरिनामामध्ये त्या देवाच्या द्वारामध्ये गेल्याच्या नंतर देवाच्या नावाचेच पवित्र विचार येत असतात. तर संसाराचं, पापाचं, पुण्याचं सगळं काही बाहेर आपण ठेवून येत असतं. डोंगर शेळकी हे महाराष्ट्रामध्ये पवित्र आणि पावन झालेलं असणारं तीर्थक्षेत्र आहे आणि त्या डोंगर शेळकीमध्ये ह्या ठिकाणी आपण निवास करत असतो. त्या परिसरामध्ये ह्या ठिकाणी राहत असतो. आता तिथं एवढा मोठा सप्ताह, एवढे मोठे कार्यक्रम, इतकं रोज भजन, नको तेवढे असणारे पोथी पुराण त्या ठिकाणी वाचले जात असतात. आपण का चांगल्याची संगत न धरावं, लेकरासारखं त्यांचं बोट धरून राहावं. ते आपल्याला शिकवितील. न शिकविले तर किमान नाही म्हणजे त्यांचं ऐकायला तर ह्या ठिकाणी मिळेल. त्यांनी जे काही बोलल ते समजून घेण्याची तर ह्या ठिकाणी आपल्यामध्ये ह्या ठिकाणी कुवत येईल. आणि ज्या वेळेस ह्या ठिकाणीच आपल्याला ते समजण्यात आल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये जे नको नको ते एवढे विचार, नको ते एवढी असणारी जे काही वाईट संगत, हे सगळ्या काही संगती आपल्यापासून दुरावतील. करिया तिमिराचा नाश उदय होईल प्रकाश. प्रकाश दिवस उजाडल्याच्या नंतर काय सगळं काही अंधकार ह्या ठिकाणी नाहीस होऊन जात असतं. म्हणजे आपल्या मनामध्ये काही दुष्ट भावना, नको ते या ठिकाणी वाईट विचार जे काही आहेत हे सगळे काही नाहीस होऊन जात असतं. ते फक्त संतांच्या सहवासामुळं. म्हणून पुण्यवंत व्हावे, घेतलं तर ही नाव चांगल्याचं घ्यावं, संतांचं नाव घ्यावं. घेता सज्जनाची नावे. आणि हे नाव कसं घ्यायला जर मिळत असेल तर सहज आणि फुकट घ्यायला मिळत असतं. नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. महालाभ म्हणलेला आहे, थोडं फार नाही, महालाभ. त्याला तिची उपमा ह्या ठिकाणी छोट्या मोठ्या भाषेमध्ये देता येत नाही. त्याला वजनानं एवढं तेवढं असं काही त्याला सांगता येत नाही. महालाभ, ज्याला मर्यादा नाही, इतकं लाभ ह्या ठिकाणी होईल. हे नामाचं महत्व आहे. महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव, ह्या जीवाला जर विसावा जर कुठं जर मिळालं, ह्या जीवाला जर आराम जर कुठं जर मिळाला तर ते फक्त संतांच्या पायावर ह्या ठिकाणी भाव ठेवल्याच्या नंतर. जे मी भावार्थ ह्या ठिकाणी अभंगाचं पूर्वी सांगितलेलं नव्हतं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा भावार्थ करत करत ह्या ठिकाणी मी थोडक्यामध्ये भावार्थ संक्षिप्त अशा रूपामध्ये एक. आता हे कीर्तन म्हणजे जसं काही ते संदर्भासहित स्पष्टीकरण म्हणून ह्या ठिकाणी शाळेला शिकवायचं राहत असते का नाही, तसं संदर्भ आणि स्पष्टीकरणासारखीच या ठिकाणी ही गोष्ट राहत असते. हे भावार्थ. महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. सुरुवातीपासून ह्या ते शेवटपर्यंत ह्या ठिकाणी फक्त संतांच्या नामाचं महत्व आणि संतांच्या सेवा केल्याच्या नंतर काय लाभ होत असतं आणि त्याच्यासाठी दमडी, पैसा, अडका किती खर्चावं लागतं, काय नाही ते सगळं काही सांगितले. महालाभ फुकासाठी. फुक म्हणजे काय? फुगट. फुकासाठी म्हणजे काय? फुगट. हे महालाभ फुगट या ठिकाणी घडत असतं. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. आपण आजपर्यंत जे काही आपल्याला कळत न कळत अथवा कळून हे आपलं कर्म आहे, हे आपलं धर्म आहे म्हणून जे काही आपण वाईट आचरण केलं
आपल्या समाजाचे सेवालाल महाराज ह्या ठिकाणी सांगत असतात, जे काही दुष्ट ह्या ठिकाणी जे काही निष्कामी रीती परंपरा आहेत का नाही ते काढून टाका तुम्ही. जे प्रत्येकाच्या जीवासाठी सोयीच्या आहेत, प्रत्येकाच्या हिताच्या आहेत, त्याच रीतीन त्याच परंपरेचं तुम्ही जतन करा, हे शिवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे. शिवालाल महाराज हे निष्ठक ब्रह्मचारी राहिलेले आहेत. रामराव महाराज ही त्यांच्यानंतर निष्ठक ब्रह्मचारी राहिलेले आहेत. माझ्या सांगण्याचं वाईट वाटेल, तुम्हाला वाईट वाटेलच, कारण की का ह्याच्यामध्ये आणखीन तुम्ही पूर्णतः तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओग नाम त्रिवेणीचा, तुम्ही ह्या त्रिवेणी संगमापासून तुम्ही ह्या ठिकाणी अलिप्त आहात, त्यामुळे तुम्हाला मंगळ वाटेल. पण तुम्ही जर ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जर मिसळलो, ह्याचा आस्वाद जर ह्या ठिकाणी घेतल्याच्या नंतर अशी कामधेनू आणि अशी गाय ह्या ठिकाणी ह्या त्रिलोक्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही. इतका हरिनामामध्ये ह्या ठिकाणी परहितासाठी पर कल्याणासाठी हे सगळं काही संतांनी करून गेलेली आहेत. जयाने घातली मुक्तीची गबांधी, मेळविली मांदी वैष्णवाची मांदी, त्याच्यामुळंच फक्त जगाचं हित करण्याकरता हे मिळविलेली आहे, असं संत तुकाराम महाराज म्हणत असतात. माझ्या तोंडातून माझ्या बोलण्यातून जर समजा काही एखादी वाईट वाचा गेली असेल, तुमच्या मनाला ह्या ठिकाणी दुखवले असतील, तुमच्या भावना जर दुखावल्या असतील, तर तुम्ही तुमच्या लेकराप्रमाणे आहे, ते तुमचा आप्तजन आहे म्हणून काय तुम्ही तुमच्या हृदयामध्ये या ठिकाणी साठवून घ्या. आणि झालेली जी सेवा आहे, भगवान शिवालाल महाराज, धोंडू तात्या महाराज, भगवान बाबा, संत रामराव महाराज यांच्या पदोचरणावर ह्या ठिकाणी मी अर्पण करून हे सेवा, ह्या सेवेला पूर्णविराम श्रीकृष्ण अर्पण असतो म्हणून ह्या ठिकाणी ह्या सेवेला पूर्णविराम देत असतो. ज्ञानेश्वर कुमाये जय विठोबा कुमाये जय होबा जय विठोबा कुमाये जय होबा हे ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम.